निफाडमध्ये विकास कामाच्या नावाखाली हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशीच अवस्था पाहायला मिळत आहे. निफाड ते नांदुर्डी या मार्गाचे संपूर्ण काँक्रिटीकरण पूर्ण झाले असतानाही वडाळी नदीवरील पुलाचे काम मात्र गेल्या 3 वर्षांपासून अपूर्णच आहे. पूल उभा आहे, पण दोन्ही बाजूंचे रस्ते आणि जोडकाम रखडल्याने वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणारी ही अर्धवट विकास कामाची कहाणी ठरली आहे. सरकारी दवाखान्याजवळील या पुलाच्या बाह्य वळणावर चुकीची रचना केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अचानक येणारे वळण दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे जोरदार आंदोलन छेडण्यात आले. भाजपचे निफाड सरचिटणीस सचिन धारराव, शहराध्यक्ष नवनाथ धारराव, नगरसेवक जावेद शेख, रामू धारराव, बंडू कुंदे, गणेश कापसे, भाऊ गायकवाड, विजू गोळे, पिंटू कुंदे, खालकर यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी विद्यमान आमदारांनी कंत्राटदार व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना जाब विचारून काम तात्काळ पूर्ण करावे अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला जागे करण्याचा इशारा देण्यात आला आहे. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. सध्या चालू असलेल्या कामाबद्दल आपला निफाड नांदुर्डी रोड सरकारी दवाखान्यापासून खाली जातो. निफाड नांदुर्डी रोड आणि हा पूल याचे काम आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये दिलीप काका बनकर यांच्या निधीतून हे काम मंजूर झालेलं आहे. त्याबद्दल विद्यमान आमदारांचे आभार. पण एक शोकांकिता अशी आहे की हे काम 3 वर्षापासून चालू आहे. तसं निफाड नांदुर्डी रस्ता हा क्रीडा संकुलपर्यंत त्याचं काम पूर्ण झाले, ते काम नंतरून आलं आणि हा पूल 3 वर्षापासून काम चालू आहे. याला इथल्या नागरिकांना इतक्या अडचणी आल्या. मागे 2-3 वेळेस पूर आला, रस्ता नव्हता आणि याचं काय चाललेलं आहे काही समजत नाही. तर याच्याकडे आमदार साहेब तुम्ही स्वतः येऊन लक्ष घालावे आणि इथं पीडब्ल्यूडीचे घोडे साहेब आणि ज्यांनी जो कॉन्ट्रॅक्टदार आहे मोहिते यांच्या दोघांचं काय चालू आहे तेच समजत नाही. दोघं एकमेकांवर ताशोरे ओढता. बरं, आता पुलाचं काम सरकार पैसा देतं, सगळं देतं. आता हे बघा, हे इथं रस्त्यात हे मधीच खोदून दिलं. हा उतार बघा, हा पुलाचं ज्या वेळेस इथं येईल सगळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढेल. तर यांनी हा उतार कमी न करता आहे ती पुलाची उंची ती सरळ घेऊन इकडे दवाखान्याकडे रस्ता करावा. जर त्यांनी असं नाही केलं तर आमचे सर्व शेतकरी इथं उपोषणाला बसतील आणि हे काम खूप दिवसापासून बंद आहे. याची त्वरित त्यांनी काम चालू करावे ही विनंती. सदर नांदुर्डी रस्त्याची ब्रिजची पाहणी केली असताना दोन्ही बाजूनी उतार असल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि सदर हे दोन्ही टर्न काढून व्यवस्थितरित्या करण्यात यावे एवढं आम्ही आमदार साहेबांना मी निवेदन देण्यात येणार आहे. तरी यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून याच्यामध्ये काम करण्यात यावे ही विनंती आमची. सगळे शेतकरी वर्ग इथं जमलेला असून येण्या जाण्यासाठी त्यांना मोठ्या पद्धतीने हालाकीचे हे करण्यात येत आहे. तरी पण हे काम लवकरात लवकर व्हावा ही विनंती. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.